बातमी वांगणीची। वांगणीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। या पावसामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले असून काही झाडांच्या फांद्या देखील पडल्यात। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। तर वादळी वाऱ्यांमुळे हाय टेन्शन वायरमध्ये पत्रा अडकल्याचंही समोर आलंय। एका घराचा पत्रा हाय टेन्शन वायरमध्ये अडकल्यामुळे मोठ्या प्रमाणात स्पार्किंग होत असून नागरिक यामुळे भयभीत झालेत। आपण बघतोय की वांगणीमध्ये अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे। एका घराचा पत्रा हा हाय टेन्शन वायरमध्ये अडकला आणि यामुळे मोठ्या प्रमाणात स्पार्किंग होत आहे। यामुळे देखील नागरिक मोठ्या प्रमाणात भयभीत झालेत। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तेढरातिरपीट उडाली आहे। वांगणीमध्ये हाय टेन्शन वायर मध्ये पत्रा अडकल्याने देखील स्पार्किंग होत आहे आणि यामुळे नागरिक भयभीत झाले। अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या देखील पडल्यात। अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडालेत। वादळी वाऱ्यासह वांगणीमध्ये जोरदार पाऊस झालाय। बोलूयात पुढच्या बातम्यांकडे। बातमी नांदेडमधून। नांदेड शहरासह जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। हवामान खात्यानं आज नांदेड जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी केला होता। नांदेड शहर, हदगाव, तामसा, हिमायतनगर या भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊन पाऊस झाला। हदगाव, हिमायतनगर भागामध्ये वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला। जिल्ह्यामध्ये अजून ढगाळ वातावरण कायम आहे।